नमस्कार मित्रांनो, गोड अभ्यासमध्ये आपले स्वागत आहे. आणि आपण बघत आहोत इयत्ता 6वीचे नागरिकशास्त्र. आपल्या इतिहासाचे 11 धडे झालेले आहेत आणि आता आपण नागरिकशास्त्र बघत आहोत. नागरिकशास्त्र म्हणजे नागरिकांचे शास्त्र, नागरिकांशी संबंधित असलेले शास्त्र. शास्त्र म्हणजे वेगवेगळी कला. सुरू करूया. पहिला धडा, आपले समाज जीवन. चला खाली जाऊया. आपले समाज जीवन. आपले याच्यापूर्वी आपण भरपूर समाज जीवन बघितलेले आहे. आपण बघितलेले आहे प्राचीन भारत, त्याच्यामधले समाज जीवन बघितले. परंतु हे आहे आपले समाज जीवन, आत्ताच्या काळाशी निगडीत. आपण बघितले ती 3500 वर्षापूर्वीचे बघितले आपण. सर्वात पहिला प्रश्न, माणसाला समाजाची गरज का वाटली? ते आदिम काळातली असो, या हडप्पा काळातली असो, या कोणत्याही काळातली असो, मौर्य, कोणत्याही, पण का? माणसातील समाजशीलता, समाजाची गरज वाटली, ठीक आहे, पण तो समाजशीलता आहे का त्याच्यामध्ये? असेल तर कशी आहे? तिसरा आहे आपला विकास. आणि चौथा आहे समाज म्हणजे काय? तर चला सुरू करूया आपण. आजचे आपले सामाजिक जीवन हजारो वर्षांच्या उत्क्रांतीतून आकारास आले आहे. आपण हे बघितलेलं आहे. हजारो वर्षापासून हडप्पा, मोहेंजोदडो, तिथून ते आत्तापर्यंत आपण आलेलो आहोत. 2020पर्यंत माणसाने भटक्या अवस्थेकडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल केली आहे. भटकी अवस्था होती, आपण बघितलेलं आहे. आदिमानव शिकार करत होता. हे बघा, जसं इथे दिसत आहे भटकते. इथे घरं दिसत नाही आहे बघा. तो कोणत्याही गुहेत राहत होता. हे त्याच्या इतिहासाची साधने. हे बघा, इतिहासाची साधने आहेत, भरपूर वस्तू आहेत इथे. शरीरावर बघा कशा पद्धतीने प्राण्यांचे वल्कले, प्राण्यांचे कातडे अशा आहेत. नंतर पुढच्या चित्रामध्ये आपल्याला गाव दिसत आहे. घरे बघा कशी साधी आहे. वस्तू पुन्हा इथेही वस्तू दिसत आहे आपल्याला, वेगवेगळे प्राणी बघा, बैल, शेती सुरू आहे शेतीसाठी. नंतरचा काळ, आत्ताचा काळ, आजचे समाज जीवन बघा, संगणक आहे, विमान उडत आहे, फोनवर बोलत आहेत, वायरलेस टेक्नॉलॉजी. तर आता हे सर्व एवढा बदल घडला आपण बघितला, तर माणसाला समाजाची गरज का वाटली ते आता आपण पहिलं बघून घेऊया. व्यक्तीच्या तसेच समाजाच्या विकासासाठी स्थिर व सुरक्षित समूह जीवन आवश्यक आहे. विकासासाठी कोणाच्या? व्यक्तीच्या तसेच समाजाच्या. व्यक्ती म्हणजे सिंगल एक व्यक्ती, ही व्यक्ती असेल, आणि समाज म्हणजे संपूर्ण अनेक व्यक्तींचा समूह. त्यांचा जर विकास व्हायचा असेल तर स्थिर व सुरक्षित समूह जीवन आवश्यक आहे, विकासासाठी आवश्यक आहे. भटक्या अवस्थेतील माणसाला ही स्थैर्य व सुरक्षितता नव्हती, कारण तो भटका होता, एका ठिकाणी स्थिर नव्हता. आणि घर नसल्यामुळे भटका काय? कारण घर नाही, आणि घर नाही म्हणजे सुरक्षितता नाही. समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्याने माणूस संघटितपणे जगू लागला. एक से भले दो आपण जे म्हणतो त्याप्रमाणे समूहात राहिले. समजा एक व्यक्ती एकटा असेल तर त्याला रात्रीचा स्वतःची काळजी स्वतः घ्यावी लागेल. कोणताही प्राणी अटॅक करू शकतो. परंतु जर 100 लोक एकत्र आली तर त्यांना जास्तीत जास्त सुरक्षितता मिळते याची जाणीव झाली. त्यामुळे जास्तीत जास्त लोक एकत्रित राहू लागली. समाजाच्या निर्मितीमागील ही एक मुख्य प्रेरणा आहे. प्रत्येक प्राण्यांचं इन्स्टिंक्ट म्हणजे एक प्रकारची चेतना असते की स्वतःला सुरक्षित करणे. प्रत्येक प्राणी स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो, आणि ती प्रेरणाच आहे ज्याच्यामुळे व्यक्ती संघटितपणे राहू लागले. सुरक्षितता. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली. समाज निर्माण केला कारण सुरक्षितता पाहिजे. परंतु एवढे लोक एकत्र आल्यावर ज्याला जे वाटेल त्याने ते करायला लागलं तर दैनंदिन व्यवहार विस्कळीत होतील. त्यामुळे नियम पाहिजे. आपण म्हणतो प्रत्येकाला नियमाने वागले पाहिजे, आणि त्यातूनच रूढी, परंपरा, नीती, मूल्य, नियम, कायदे अस्तित्वात आले. आपण बघितलं वैदिक काळामध्ये वेद का आले? ठीक आहे, देवांची म्हणजे देवांना प्रसन्न करायचे होतेच, परंतु त्याच्यामध्ये नियम आणि कायदेही होते. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे ब्रह्मचार्य आश्रम, हे 4 आश्रमांची निर्मिती. हे काय आहे? नियम आणि कायदे आहेत. म्हणजे लहान असताना तुम्ही शाळेत शिका, मोठं झाल्यावर लग्न करा, गृहस्थाश्रम करा, नंतर वानप्रस्थाश्रम करा, आणि नंतर संन्यास घ्या. नियम आणि कायद्यानुसार वागा, कधीही काही करू नका. त्यामुळे माणसाचे समाजजीवन अधिक संघटित व स्थिर झाले. लोकांना माहिती पडलं आपल्याला ह्यावेळी हे करायचे, त्यावेळी ते करायचे, म्हणून ते संघटित आणि स्थिर बनले. आता माणसातील समाजशीलता आपण बघूया. माणूस स्वभावतः समाजशील आहे. कशाच्या आधारे? कारण आपणा सर्वांना एकमेकांसह, सर्वांच्या सोबतीने आणि माणसात राहायला आवडते.
सर्वांसमवेत राहणे जशी आनंदाची बाब आहे तशीच ती आपली गरजही आहे. जसे आपल्याला वाटतं आपले आईवडील आपल्या जवळ असावे, जसे ते आनंद देतात तशी गरजही आहे. आपल्या अनेक गरजा आहेत. याचंच पुढे आता बघूयात नेमकं काय म्हणायचं यांना. त्यांना म्हणायचं आपल्या अनेक गरजा आहेत. कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा. लहानपणी आपल्या आईवडिलांनी आपली ही गरज पूर्ण केली. जशी त्यांच्यासोबत आपल्याला आनंद व्हायचा तशी ती आपली गरजही होती. ते आपली गरजही भागवायचे. अन्न, वस्त्र, निवारा या शारीरिक गरजा म्हणजे काय? समजा आपण नाही जेवलो 2 दिवस तर काय होईल? शरीर थकेल. वस्त्र नाही घातले आपण शरीरावर, कपडेच नाही वापरले तर थंडी, पाऊस, ऊन लागेल, आपण आजारी पडू. आणि निवाराच नसेल, आपल्याकडे घर नसेल तर आपण झोपणार कुठे, आराम करणार कुठे? मग आपण काय थकून जाऊ. तसेच आपल्याला पाऊस आणि थंडीही लागेल. म्हणजे शरीराला ह्या गरजा आहेत अन्न, वस्त्र, निवारा. त्या पूर्ण झाले की माणसाला स्थैर्य मिळते, परंतु माणसाला तेवढेच पुरेसे नसते. मग काय अजून काय हवं आहे? आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजाही असतात. उदाहरणार्थ सुरक्षित वाटणे ही आपली भावनिक गरज आहे. आता याचा अर्थ काय? समजा रात्री तुम्ही घरी एकटेच आहात आणि लाईट गेलेली आहे, बाहेरही अंधार आहे भरपूर. अशावेळी तुम्हाला झोप येणार नाही. जरी तुमच्याकडे चांगले अन्न तुम्ही खाल्लेले आहे, तुमच्या अंगावर चांगले कपडे आहेत आणि घरही चांगले आहे, तुमच्या सर्व शारीरिक गरजा पूर्ण झालेल्या आहेत, तरीही तुम्हाला सुरक्षित वाटणार नाही, कारण ती भावनिक गरज आहे. सुरक्षित वाटणे त्यासाठी आजूबाजूला जर तुमचे आई वडील, तुमचे मित्रमंडळी असतील त्यावेळी तर तुम्हाला सुरक्षित वाटेल. आपल्याला आनंद झाला तर तो कोणाला तरी सांगावासा वाटतो, दुःख झाली तर आपल्यासोबत कोणीतरी असावे असे वाटते. आपल्या कुटुंबातील लोक, नातेवाईक, मित्र, मैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो. तुम्हाला असं वाटतं सुट्टी पडावी आणि त्यांच्यासोबत खेळायला जावं. यातूनच समजते की तुम्ही समाजशील प्राणी आहात. समाजशीलता तुमच्यामध्ये आहे. अन्न, वस्त्र, निवारा हे तर बघितलं. शारीरिक. शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजा आहेत हे तुम्हाला माहिती आहे. शिक्षण आणि आरोग्य. आता शिक्षण हेही मूलभूत अधिकार आहे. बरं, आपला मूलभूत अधिकार आहे शिक्षण. आपण बघणार आहोत भारतीय संविधान, आपण पूर्ण बघणार आहोत. समाजातील व्यक्तींचे श्रम आणि त्यांच्या कौशल्यामुळे वस्तू तयार होतात. वस्तू तयार करण्यासाठी काय लागते? कोणीतरी श्रम करणे गरजेचे आहे, म्हणजे मेहनत करावी लागते, कौशल्य दाखवावं लागतं. एक्झाम्पल आपण उदाहरण असं घेऊया. समजा तुमच्या घरामध्ये एक माठ आहे. तुमच्या घरामध्ये एक माठ आहे. तो बनवताना जो कुंभाराने ज्याने माठ बनवला त्याला मेहनत लागली. त्याने माती आणली, त्याने माती तुडवली, त्याने मातीपासून माठ बनवला. श्रम. आणि ते बनवताना त्याला कौशल्य, म्हणजे त्याच्यामध्ये स्किल, कला आहे, त्याच्यामध्ये कौशल्य आहे. आपण नाही बनवू शकत. आणि याचा वापर करून, श्रम आणि कौशल्यांचा वापर करून ती वस्तू तयार झालेली आहे. शिक्षण म्हणजे समाजातील वस्तू कशी तयार होतात आपण बघितलं. वस्तू हे काय आहे? भौतिक साधन आहे. त्या कशा तयार होतात? श्रम आणि कौशल्यामुळे. त्या काळच्या लोकांमध्ये श्रम कौशल्य होतं, म्हणजे सांस्कृतिक वारसा. शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवा सुविधामुळे आपण सन्मानाने जगू शकतो. आपण बोलतो अरे तो उच्च शिक्षित आहे, त्याचं आरोग्य चांगलं आहे, म्हणून ते आपण सन्मानाने जगू शकतो. हे दोन नसेल तर आपण मागे राहतो. या सर्व बाबी आपल्या समाजात उपलब्ध होतात. शिक्षण आणि आरोग्य. वेगवेगळे उद्योग व व्यवसायातून आपल्या गरजा पूर्ण होतात. जसे ह्या बाबी पूर्ण होतात समाजात, तसे उद्योग आणि व्यवसायातूनही गरजा पूर्ण होतात. शिक्षण कसं पूर्ण होतं? टीचर असतात, आपले शिक्षक असतात शिकवण्यासाठी. आरोग्य, डॉक्टर असतात, हॉस्पिटल असतात. वेगवेगळे उद्योग व्यवसायातून आपल्या गरजा पूर्ण होतात. आपल्या गरजा कशा पूर्ण होतात? उदाहरणार्थ आपल्याला अभ्यासासाठी पुस्तक लागते. समजा तुम्हाला पुस्तक हवे तर काय? पुस्तकासाठी कागद लागतो. त्यामुळे कागद निर्मिती, छपाई, पुस्तक बांधणी इत्यादी व्यवसाय उद्योगांचा विकास होतो. बघा, परंतु हे तुमच्या एकासाठी नाही, हजारो लाखो विद्यार्थी असतात, लाखो पुस्तके लागतात, त्यासाठी लाखो टन कागद लागतो. त्यामुळे मोठमोठे कागद निर्मिती, छपाई आणि पुस्तक बांधणीचे मोठमोठे व्यवसाय उद्योगांचा विकास होतो. अनेक व्यक्ती त्यात वाटा उचलतात. एका फॅक्टरीमध्ये हजारो वर्कर्स काम करतात. एका फॅक्टरीमध्ये हजारो कामगार काम करतात. समाजातील अनेकविध व्यवसायामुळे आपल्या गरजा भागतात. समाजामध्ये एकच व्यवसाय असतो का? तुम्हाला असं वाटतं का की एकच दूधवाला भैया आहे? अनेक भैये आहेत दूधवाले.
तसेच अनेक बेकरीचे दुकानं आहेत, अनेक इस्त्रीचे दुकानं आहेत. जे व्यवसाय तुम्ही आजूबाजूला बघता तसे एकच व्यवसाय नाही आहे, अनेक व्यवसाय आहेत. अनेक व्यवसाय आहेत, अनेक प्रकारचे आहेत. यातूनच आपल्यातील क्षमता कौशल्यांचा विकास होतो. आपण बघतो असे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आहेत आणि आपण त्यातून शिकतो. आपल्या क्षमता आणि कौशल्यांचा विकास होतो. समाजात मूलभूत गरजांची पूर्तता होते. समाज म्हणजे एवढं असं एक समजा की तुम्ही इथे राहतात, हे तुमचं ठिकाण आहे आणि हे तुमचं शहर आहे. ह्या शहरामध्ये तुम्ही इथे राहता, तुम्ही नवीन नवीन गोष्टी सतत बघत असता रोज आणि काहीतरी शिकत असता. त्यापैकी काही गोष्टी तुम्ही बघून सोडून देता, काही गोष्टी तुम्हाला आवडतात आणि तुम्ही ते शिकता आणि तुमच्याकडे ती कला येते. म्हणजे तुमच्या क्षमता कौशल्यांचा विकास होतो आणि समाजात मूलभूत गरजांची पूर्तता होते. जे काही तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा मिळतं ते इथूनच मिळते. सुरक्षितता, कौतुक, प्रशंसा, आधार इत्यादींसाठी आपण सर्व एकमेकांवर अवलंबून असतो. आपण बघितलं, पुस्तक आपल्याला जरी पाहिजे असेल तरी एवढे सगळे लोक एक मिळून ते पुस्तक निर्माण करतात. म्हणजे पुस्तकांसाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी आपण सर्वजण एकमेकांवर अवलंबून असतो. पुस्तक त्यांनी बनवलं पण कोणी विकतच नाही घेतलं तर काय फायदा? त्यांना पैसा कुठून मिळणार? ते कसे जगणार? म्हणजे ते पैशासाठी तुमच्यावर अवलंबून आहेत. तुम्ही पुस्तकांसाठी त्यांच्यावर अवलंबून आहोत. आपण सर्व एकमेकांवर अवलंबून असतो. म्हणून आपले समाज जीवन परस्परावलंबी म्हणजे परस्परांवर अवलंबून आहे. ठीक आहे. आता इथे एक करून पहा सकाळी उठल्यापासून वस्तूंची आवश्यकता असते. सूची तयार करा. म्हणजे सर्व परस्परावलंब आपण किती अवलंबून आहोत एकमेकांवर ते आपल्याला समजतं. आता बघूया आपला विकास. याच्यामध्ये आपला विकास कुठे आला? खाली आलो होतं आपण. विकास होतो, समाजामध्ये विकास होतो, शहरात. आता बघूया आपला विकास. प्रत्येक माणसात निसर्गतः काही गुण आणि क्षमता असतात. प्रत्येकात असतात. असं कोणीही नाही ज्याच्यामध्ये गुण नाही आणि काहीच येत नाही त्याला. असं कधीच होत नाही. काहीतरी असते, क्षमता असतील आणि दिसत नसतील तरी त्या सुप्त अवस्थेत, स्वप्न म्हणजे झोपून असतात, झोपलेल्या अवस्थेत असतात. त्याला माहीत नसतं, ते समोरच्यालाही माहीत असतं. जसं एखाद्याला एक चांगली पेंटिंग करता येऊ शकते पण कधी त्याने पेंटिंग केलेली नसते. त्याला माहीत नसतं मी पेंटर आहे चांगला, मी बनवू शकतो. कोणालाच माहीत नसतं सुप्त अवस्थेत. आणि त्यांचा विकास समाजामुळे होतो. आता तो जो कधी पेंटिंग न करणारा शाळेत गेला, चित्रकलेच्या तासाला त्याने पेन उचलला आणि चांगलं चित्र बनवलं, पेन्सिलने चांगलं चित्र बनवलं, मग त्याला समजतं अरे माझ्यामध्ये ही पण कला आहे का? सुप्त. म्हणजे समाजामध्ये राहिल्यामुळे त्याचा तो विकास झाला. त्याच्यात सुप्त गुण, क्षमता त्याला समजल्या. परस्परांशी बोलण्यासाठी आपण भाषेचा आधार घेतो. जसे मी तुमच्यासोबत मराठीमध्ये बोलत आहे पण ती आपल्या जन्मता अवगत नसते. याचा असा अर्थ नाही मी जन्मल्या बोलायला लागलो. आपण ती हळूहळू शिकतो. तुम्ही सर्वजण हळूहळू शिकतो. घरात जी भाषा बोलली जाते ती भाषा आपण सुरुवातीला शिकतो. मराठी आपली प्रथम भाषा आहे. आपल्या शेजारी वेगळी भाषा बोलणारे लोक असतील तर त्याही भाषेचा आपल्याला परिचय होतो. हिंदी, तमिळ, तेलुगू, गुजराती असे लोक जर असतील तर आपल्याला त्यांचंही भाषा समजतात की हे असे का बोलत आहे. मग हळूहळू आपल्याला समजायला लागतं. शाळेत निरनिराळ्या भाषा शिकण्याची संधी मिळते. आपल्या बाजूला कोणी संस्कृत नसते पण शाळेत गेल्यावर संस्कृत भाषा शिकण्याची संधी मिळते. संस्कृत, पाली वेगवेगळ्या भाषा. आपल्याजवळ स्वतंत्र विचार करण्याची क्षमता असते. हे आपण आपला विकास बघतोय. आपल्यामध्ये काही गुण आणि क्षमता तर असतात, समाजामुळे त्याचा विकास होतो. तसेच आपल्यामध्ये स्वतंत्र विचार करण्याचीही क्षमता असते. उदाहरणार्थ निबंधाचा विषय वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना सारखाच दिलेला असला तरीही कोण 2 निबंध सारखे का नसतात? कारण प्रत्येकजण वेगवेगळा विचार करतो. आपल्या भावनिक क्षमता, विचारशक्ती समाजामुळे वाढीस लागतात. तसे आपल्या प्रत्येकाचा विचार वेगवेगळा असतो. आपल्या भावनिक क्षमता आणि विचारशक्ती, विचार करण्याची जी क्षमता असते, समाजामुळे एखादी व्यक्ती जंगलात राहत असेल, आयुष्यभर ती कधीच शहरात गेली नाही, समाजामध्ये वावरली नाही. अशा व्यक्तीला जर तुम्ही शिकवाल आणि तिला सांगाल निबंध लिही, तर तिचा निबंध तुम्हाला जाणवेल की जंगलातल्या गोष्टी जास्त आहेत, समाजातल्या खूप कमी लिहिलेल्या आहेत तिने. त्यामुळे भावनिक क्षमता वाढवण्यासाठी आणि विचारशक्ती वाढवण्यासाठी समाजाची मदत लागते. विचार मांडण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी समाजामुळे मिळते. समाजासमोर आपण मांडतो, एकटं असल्यावर आपण कोणासमोरही मांडू शकत नाही. माणसातील कलागुणांचा विकासही समाजामुळे होतो. आपण बघितलेला आहे गायक, चित्रकार, शास्त्रज्ञ, साहसवीर, समाजकार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती समाजाच्या पाठिंब्यामुळे आपल्यातील गुणांचा विकास करतात. त्यांना मिळणारे प्रोत्साहनही तितकेच महत्त्वाचे असते.
सचिन तेंडुलकर जर समाजाने प्रोत्साहन दिले नसते, लहानपणी तो जेव्हा क्रिकेट खेळत होता त्यावेळी तो सचिन तेंडुलकर झालाच नसता. त्याला म्हटले असते ठेव रे ती बॅट आणि जा घरी अभ्यास करायला, तर तो कधी पुढे जाऊ शकला नसता. प्रोत्साहन, पाठिंबा त्याला मिळाला समाजामुळे, ज्या समाजामध्ये तो होता त्याच्यामुळे त्याचा कलागुणांचा विकास झाला. तर समाजाचे हेही महत्त्व आहे, प्रोत्साहन, पाठिंबा देणे. अशा पद्धतीने आपण बघितलं आपला विकास समाजावर बऱ्याच अंशी अवलंबून असतो. म्हणून आपण बघितलं जिथे संगत का असर, आपण हिंदीमध्ये म्हणतो संगत का असर, त्याला म्हणतात. म्हणजे कोणाच्या संगतीमध्ये तुम्ही राहता तसा तुमच्यावर परिणाम होत राहतो. समाज म्हणजे काय, आता आपण एवढं बघितलं समाजाबद्दल, पण समाज म्हणजे काय. समाजात सर्व स्त्री पुरुष प्रौढ वृद्ध लहान मुले मुली यांचा समावेश असतो. समाज आपण बघितलं वैदिककालीन समाज, हडप्पाकालीन समाज, मौर्यकालीन समाज, म्हणजे त्या समाजामध्ये स्त्री पुरुष प्रौढ वृद्ध लहान मुले मुली यांचा समावेश असतो त्या काळातल्या. आणि आपण आता आत्ताच्या काळातल्या. आपली कुटुंबे समाजाचा घटक असतात. अनेक कुटुंबे एकत्र येऊन समाज तयार होतो. ठीक आहे, म्हणून आपली कुटुंबे समाजाचा घटक असतात. एक घटक आहे. समाजात विविध गट संस्था संघटना असतात. जसं वैदिक काळामध्ये गट होते, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र संस्था होत्या, वेगवेगळ्या संघटना होत्या ज्याला आपण म्हणायचो श्रेणी. श्रेणीचा प्रमुख श्रेष्ठी होता, आपण बघितलेलं आहे यापूर्वीचे. म्हणून ते 1 ते 11 धडे पुन्हा बघा इतिहासाचे. लोकांमधील परस्पर संबंध, परस्पर व्यवहार, त्यांच्यातील देवाणघेवाण यांचाही समावेश समाजात होतो. लोक काय करतात, समाजात राहून परस्पर संबंध प्रस्थापित करतात, एकमेकांना ओळखतात, एकमेकांशी व्यवहार करतात. परस्पर म्हणजे एकमेकांशी. देवाणघेवाण होते, देवाणघेवाण वस्तूंची होते. तुम्ही दुकानात जाता, वस्तू विकत घेता, पैसे देता, किंवा तुम्ही विचारांची देवाणघेवाण करतात. जसं आता आपण एकमेकांसोबत कम्युनिकेशन करत आहोत, आपण देवाणघेवाण करत आहोत, याचाही समावेश समाजात होतो. परंतु माणसाच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नव्हे. समजा हा रस्ता आहे, इथे बस स्टॉप आहे, इथे 10 लोक उभे आहेत. याला कुठे जायचं याला माहीत नाही, याला कुठे जायचं याला माहीत नाही, कोणाला एकमेकांशी काही घेणं देणं नाही, कोणी कुठेही जावं, कोणाला काही घेणं देणं नाही. म्हणजे ती झुंड आहे, ती गर्दी आहे, तो समाज नाही. समाजामध्ये काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. समान उद्दिष्टे. वैदिक काळामध्ये जे वैदिक समाज एकत्र आले, लोक एकत्र आले, त्यांचं म्हणणं होतं की आपण जे वेद लिहिले त्यांना फॉलो करू. नवीन प्रवाह आले, त्यांचे समान उद्दिष्ट होते. जसे जैन धर्मियांचे समान उद्दिष्ट होते की आपण जैन धर्म फॉलो करू. बौद्ध धर्मियांचं होतं बौद्ध धर्म फॉलो करू. म्हणजे तो समान उद्दिष्ट असल्यामुळे ते लोक एकत्र आले आणि त्यांचा बौद्ध समाज, जैन समाज, क्षत्रिय समाज, ब्राह्मण समाज असे समाज तयार झाले. अन्न वस्त्र निवारा सुरक्षितता यांसारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. वैदिक काळात आपण बघितलं एक कायमस्वरूपी व्यवस्था म्हणजे वेद लिहिले गेले, लिखित साधन तयार केले. कारण दरवेळी कोण मौखिक लक्षात ठेवणार, कोण पाठ करणार. उघडा आणि बघून घ्या, परंतु चेंज करू नका. कायमस्वरूपी प्रत्येक धर्मियांनी स्वतःचे ग्रंथ लिहिले. का? कारण की कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण व्हावी. चीनी भाषेत ते म्हणजे ट्रान्सलेट केले. का? कारण एक कायमस्वरूपी व्यवस्था. अशा व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाही. समजा तुम्ही शाळेमध्ये गेले ना, तुमच्याकडे बेंच आहे बसण्याची व्यवस्था, ना फळा आहे, ना ती शाळेची बिल्डिंगच गायब झाली आहे. शिक्षक नाही, तुम्ही कसे शिकणार? दैनंदिन व्यवहार होणार नाही ना तुमच्या शिक्षणाचे. त्यासाठी व्यवस्था काय? तुम्हाला बसायला बेंच पाहिजे, एक बिल्डिंग पाहिजे, फळा पाहिजे, लाईटिंग पाहिजे, पाणी पाहिजे, टीचर पाहिजे, सर्व पाहिजे. तेव्हाच तुम्ही तुमचे जे व्यवहार आहेत दैनंदिन समाजामध्ये शिकता ते पूर्ण होऊ शकतील. समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे. आपण बघितलं मौर्यकालीन समाज व्यवस्था, सर्व सैनिकांना कशा पद्धतीने पगार दिले जात होते. व्यवस्था. उदाहरणार्थ आता हे व्यवस्थेचं उदाहरण काय देत आहेत ते, अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेती करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला अन्न हवे तर काय केले पाहिजे? शेती. शेतीशी संबंधित सर्व कार्य पार पाडण्यासाठी विविध संस्था निर्माण कराव्या लागतात. फक्त एक शेतकरी उभा राहिला आणि म्हणतो मी शेती करून सगळ्यांना पोसेल, शक्य नाही. का? त्याला शेती करण्यासाठी काय लागते? शेतीची अवजारे लागतात. अवजारे तयार कोण करणार? कारखाने. शेतकऱ्यांना कर्ज, पैसा पाहिजे असेल त्याला शेती सुरुवात करण्यासाठी,
कर्ज देण्यासाठी बँका आहेत आणि सर्व शेती उत्पादन केलं त्याचं करणार काय धान्याचं, तर बाजारपेठ म्हणजे विकला जावं अशी मोठी व्यवस्था निर्माण करावी लागते. अशा अनेक व्यवस्थांमधून समाज स्थिर होतो. व्यवस्था म्हणजे आपली व्यवस्था. सकाळी उठल्यावर आपल्याला माहिती आहे आपल्याला गरम पाणी भेटणार, अंघोळीला सर्व खायला भेटणार, तेव्हाच आपण स्थिर शांत झोपू शकतो, सकाळी उठून काम करू शकतो, शाळेत जाऊ शकतो. जर हे नाही झालं तर आपण काहीच करू शकत नाही, अस्थिर होतो. पुढील पाठात आपण भारतीय समाजातील विविधतेची ओळख करून घेऊ. ओके, हा आहे धडा संपलेला आहे. आपण पटकन माहीत आहे का तुम्हाला बघून घेऊ. जन्मतः सर्व माणसे समान आहेत, माणूस म्हणून सर्वांचा दर्जा सारखाच आहे. हे कोणत्या नवीन प्रवाहानुसार आहे हे तुम्ही सांगा. भारताच्या संविधानानुसार सर्वजण कायद्यापुढे समान आहे. आपण संविधान घेणार आहोत भारताचं संपूर्ण संविधान आपण पुढच्या येत्या काही दिवसात कव्हर करणार आहोत संविधान. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन जो आहे तो दाबा, म्हणजे तुम्हाला जेव्हा आम्ही हे व्हिडिओ टाकू तुम्हाला समजेल. संविधानाने आपल्याला संधीची समानतेची हमी दिली आहे, संधी दिलेली आहे समानतेची. शिक्षण, क्षमता व कौशल्य यांचा उपयोग करून आपण आपली प्रगती साधू शकतो. शिक्षण घ्या, तुमच्या क्षमता व कौशल्य डेव्हलप करा आणि स्वतःची प्रगती साधा. संविधान हे सांगायचं आहे तुम्हाला. नंतर स्वतः शोधून काढा कोणते नवीन प्रवाह आहेत ज्यानुसार माणसे समान आहेत, सर्व माणसे. आता आपण धड्याखालील स्वाध्याय बघून घ्या. तुम्ही व्हिडिओ पॉज करा, धड्याखालचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. स्वाध्याय धडा पुन्हा बघा, म्हणजे तुम्हाला चांगल्या लक्षात राहील. आणि आपण पुढच्या टॉपिकला बघणार आहोत समाजातील विविधता, म्हणजे समाजामध्ये विविध घटक कसे असतात, ते एकत्र कसे राहतात, कसे ते मॅनेजमेंट करतात, योजना कसे आखतात, ते आपण बघणार आहोत सर्व. चला भेटू पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत बाय.